नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. शालेय पोषण आहार शिजवताना महिला कर्मचाऱ्याचा पाय भाजून गंभीर इजा झाली. मदतीसाठी धावली वर्तमान कामगार संघटना. नमस्कार. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात बालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार शिजवत असताना एक दुर्दैवी घटना घडली. खिचडीसाठी गरम केलेली डाळ अंगावर सांडल्याने स्वयंपाक महिला कर्मचारी उमा रासने या गंभीर भाजल्या असून त्यांच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. सध्या त्यांच्या येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून उमा रासने यांच्या घरी परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. केवळ 2,500 रुपये प्रतिमाह मानधनावर त्या शाळेत काम करतात. अपघातामुळे कामावर जाणे बंद झाल्यामुळे उपचाराचा मोठा खर्च कसा करायचा असा यथा प्रश्न उभा ठाकला आहे. वर्तमान कामगार संघटना संचलित वर्तमान एकता फाउंडेशन धावून आले आहे. संघटनेचे अध्यक्ष शरद लोहकरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन रासने यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदतही केली. संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आहार कर्मचाऱ्यांनी यथाशक्ती जमेल अशी स्वच्छेने मदत गोळा केली आहे. वैजापूर तालुक्यातील सल्लागार शौकत अली यांनी वैयक्तिक 1,000 रुपयाची मदत देखील केली आहे. अतिशय तुटपुंज मानधनावर काम करणाऱ्या या महिलांना अपघात झाल्यास खऱ्या अर्थाने शासनाने सुद्धा मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर कदम, संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर हरिश्चंद्र राऊत, सल्लागार शौकत अली, संदीप वाघ, संजय बदाने तसेच शालेय पोषण आहार संघ कर्मचारी सरला सोनवणे, शालिनी गाडेकर, आशाबाई साबळे, विमल थोरात आदी पदाधिकारी व महिला कर्मचारी यावेळी उपस्थित होत्या. बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. नमस्कार. मी डॉक्टर कदम. आपल्या इथे 2 तारखेला दुपारी उमा शेषनाथ रासने या महिला म्हणजे डावा पाय भाजल्यामुळे उपजिल्हा रुग्णालय येवला येथे ॲडमिट झाल्या. तरी त्यांच्यावर योग्य ते औषधोपचार काल दुपारपासून चालू आहे. तरी त्यांना आज वर्तमान कामगार संघटना एकता फाउंडेशन यांच्या वतीने शालेय पोषण आहार कर्मचारी यांना संघटनेच्या वतीने उमाताई रासने यांच्या आरोग्यासाठी म्हणजे उपचारासाठी मदत करण्यात आली. तरी येवला तालुक्यातील बळेगाव आणि या बळेगावमध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहाराचं कर्मचाऱ्यांचं काम म्हणून एक स्वयंपाकी मदतनीस तिथं काम करते आणि तिचं नाव आहे उमाताई रासने. काल त्यांच्या बाबतीत त्यांच्या शाळेमध्ये अशी काही दुर्घटना घडली का ते काल शाळेमध्ये मुलांना डाळ भात बनवत असताना त्यांच्या पायावरती गरम डाळ पडली आणि ती गरम डाळ पडल्यामुळं त्यांचा पाय हा पूर्ण भाजून निघालेला आहे आणि त्यांनी तातडीने येवला आरोग्य या विभागामध्ये त्यांनी ॲडमिट झाल्या आणि ॲडमिट झाल्यानंतर आज आम्ही येऊन बघितलं तर त्यांचा पाय अक्षरशः 100% भाजलेला आहे आणि त्यांच्यावरती येवला आरोग्यामध्ये अनेक डॉक्टरांनी त्यांच्यावरती ट्रीटमेंट चालू केलेली आहे. आज उमाताईचा प्रश्न जर आपण बघितला तर त्यांचे मिस्टर हे हाताने अपंग आहेत आणि उमाताईंच्या घरची जर परिस्थिती बघितली तर ती अतिशय दैनंदिन परिस्थिती आहे. त्यांच्या घरी सोर्स नाही आहे दुसरा. सर्व काही काम असेल तर ते फक्त शालेय पोषण आहाराच्या कामावरतीच आहे. 2,500 रुपये महिन्यावरतीच आहेत. म्हणून आज त्यांना आपण वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून आपण त्यांना एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना या हॉस्पिटलमध्ये येऊन डॉक्टर साहेबांच्या समोर आपण त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी आपण संघटनेच्या वतीने मदत केलेली आहे आणि त्यांना इकडून पुढचा जो खर्च लागणार आहे तो संघटनेच्या माध्यमातून त्यांना जो खर्च लागतो तो आपण तर देणारच आहोत आणि त्यामध्येच आपल्या शालेय पोषण आहार कर्मचारी म्हणजे वर्तमान कामगार संघटनेच्या ग्रुपमधून अनेक गोरगरीब कामगारांनी त्यांच्या फोनपेवरती कोणी 1,000, कोणी 200, कोणी 300, कोणी 50 असे रुपये त्यांच्या खात्यावरती जमा केलेले आहेत. मी तमाम त्या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त करतो की एक गरिबाला तुम्ही खऱ्या अर्थाने मदत करत आहेत आणि आपणही वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने या ठिकाणी येवला तालुक्यातील अनेक महिला उपस्थित आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर राऊत उपस्थित आहेत आणि आपल्या ह्या संघटनेच्या वतीने
त्यांच्यासाठी एक छोटीशी फुलाची पाकळी आपण त्यांच्या आरोग्यासाठी मदत केलेली आहे आणि यापुढेही आपण मदत करण्याची भूमिका ठेवणार आहेत. चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व मीडियाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचं आहे की जर शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांचा हा 2,500 रुपये महिना आहे आणि 84 रुपये रोज आहेत आणि जर आज हा उमाताई रासण्याचा जर पाय आज रिपेअर झाला नाही तर याला जबाबदार कोण राहणार आहे? खऱ्या अर्थाने ह्या लोकांची जीवन विमा सुरक्षा ही शालेय शिक्षण विभागाने काढलेली पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यावरती दखल घेतली पाहिजे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी याच्यावरती दखल घेतली पाहिजे. या तुटपुंज मानधनावरती हे जर शालेय पोषण आहाराचे कर्मचारी काम करत असेल आणि आज त्यांच्या बाबतीत अशा काही घटना घडत असेल तर याला जबाबदार कोण राहणार आहे? म्हणून मी तमाम माझ्या वर्तमान कामगार संघटनेच्या वतीने मी सरकारला आव्हान करतोय आणि येवला प्रशासनालाही आव्हान करतोय की आपण इथं या आणि ह्या कामगाराची परिस्थिती बघा की हा कामगार कुठल्या परिस्थितीमध्ये आहेत. आज आजाराशी झुंज देतोय तो आणि आज ती जखम ती बरी होईल त्या जखमीच्या बाबतीत तर कुठलंच दुमत नाही, पण पुढील आजारासाठी त्याच्याकडं आर्थिक निधी नाही आहे. ते निधी त्यांनी कशी उपलब्ध करायची? म्हणून या ठिकाणी येवला पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी सरकारी हॉस्पिटलला त्यांनी भेट दिली पाहिजेत आणि ह्या कर्मचाऱ्यांची काय परिस्थिती ही जाणून घेतली पाहिजेत. आणि मी तमाम सरकार मायबापांना विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये या शालेय पोषण आहाराच्या कर्मचाऱ्यांना आपण एक विमा संरक्षण लागू करा, यांच्या आरोग्याची हमी घ्या, यांच्या पगाराची हमी घ्या. मला हेच आपल्याला या वर्तमान कामगार संघटनेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.